आपण पाहतोय प्राईम नंबर्स अँड कंपोजिट नंबर्स. तर प्राईम नंबर्स कशाला म्हणायचं असतं आणि कंपोजिट नंबर्स आपण कशाला म्हणत असतो हे एकदा पाहूयात. महत्वाचं म्हणजे बघूयात मग आता काय आहे प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स अँड कंपोजिट नंबर्स. व्हॉट आर प्राईम नंबर्स? प्राईम नंबर्स कशाला म्हणायचं तर हे आपल्याला सांगता येतं. प्राईम नंबर इज अ नंबर इज दॅट हॅज ओनली टू फॅक्टर्स, वन अँड इटसेल्फ. म्हणजे याचा अर्थ काय आहे, याचा मिनिंग काय आहे, तर ते आपल्याला एकदा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय, कशाला म्हणायचं तर ते आपण एकदा पाहूया. बघा, कोणीतरी जॉईन होतंय, एक मिनिट. चला, तर पाहूयात मग प्राईम नंबर्स कशाला म्हणायचं. म्हणजे कोणतीही संख्या असो, तिला फक्त एकने म्हणजे वनने आणि त्याच संख्येने भाग जात असतो. म्हणजे तेवढ्याच्याच पाड्यात ती असते. दॅट मीन्स इट कॅन बी डिवायडेड ओनली बाय वन अँड द नंबर इटसेल्फ. म्हणजे ही फक्त त्याच संख्येनं म्हणजे वनने आणि केवळ त्याच संख्येनं फक्त तिला भाग जात असतो. जसं की इथं एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर बघा, आणखी कोणीतरी जॉईन होत आहे, एक मिनिट पाहूया. चला, तर बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येत असतं की इथं टू आहे. हा टू बघा, इथे या ठिकाणी टू पाहायला मिळतो. हा तर टू चे फॅक्टर्स जर आपण पाहिले तर याला फक्त वन ने आणि टू नेच भाग जातो. म्हणजे याचा अर्थ टू जी आहे ही प्राईम नंबर आहे. ठीक आहे. आता थ्री घ्या. आता आपण जर थ्री पाहिला तर थ्रीला सुद्धा कोणत्या कोणत्या अंकाना भाग जाईल. एक वन ने, वन टू थ्री, वन ने तर प्रत्येकाला जात असतो आणि त्यानंतर थ्री ने जाईल. म्हणजे फक्त लक्षात घ्या, वन आणि थ्री या दोन अंकांनी फक्त भाग जातो, इतरांनी भाग जाणार नाही. त्यानंतर पुढे आपण जर पाहिले असे जे नंबर असतात थोडक्यात, तर अशा नंबरला आपण काय म्हणत असतो थोडक्यात, त्यांना प्राईम नंबर्स म्हणत असतो. व्हॉइस बंद करायचं सर्वांनी. तर बघा, टू जी आहे, टू एकमेव असा नंबर आहे की तो इव्हन बी आहे. आता मी इव्हन नंबर्स तुम्हाला शिकवलेले आहेत. मग इथं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे टू इज द ओनली नंबर. टू जो आहे हा एकमेव असा नंबर आहे की ज्यामध्ये आपल्याला सांगता येतं तो तो कसा आहे. टू इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. म्हणजे सर तो स्क्रीन दिसत नाही बघा. स्क्रीन दिसत नाही. बघा एकदा नेटवर्क. बाकीच्यांना दिसते का मुलांनो? तर सर तिकडं असते नाही. हा, थोडं नेटवर्क मध्ये आहे. तर बघा, टू इज द ओनली इव्हन नंबर. इव्हन आहे परंतु तो प्राईम आहे. म्हणजे थोडक्यात व्हॉइस बंद कर, व्हॉइस बंद कर सानवी, व्हॉइस बंद कर. आता दिसते का बघ? बाकीच्यांना दिसते का? हा, ठीक आहे. बघा, थोडा नेटवर्क मध्ये या आणखी, मग दिसेल. हा, तर बघा, टू जो आहे हा एकमेव इव्हन प्राईम नंबर आहे. आता इव्हन प्राईम म्हणजे काय असतो तर इव्हन नंबर तर आपण शिकलेलो आहोत. इव्हन म्हणजे काय आहे तर तो ते म्हणजे थोडक्यात समसंख्या. इव्हन म्हणजे काय असतं थोडक्यात आपण पाहिलेलं आहे, समसंख्या. समसंख्या असते इव्हन म्हणजे. मग टू जी असते, टू हे इव्हन नंबर बी आहे आणि तो प्राईम नंबर बी आहे. लक्षात घ्या. मग जर टू जे आहे कोणता, हा टू, या ठिकाणी हा टू, तो इव्हन बी आहे आणि त्यानंतर तो प्राईम नंबर सुद्धा आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करूयात तर मग आपण वन पासून 100 पर्यंतचे एकदा प्राईम नंबर शोधूयात. आपण स्वतः पाहूयात. ठीक आहे. तर कोणते कोणते असतात त्यांच्याकडे जाऊयात. आता मग कोणते कोणते आहेत पाहून घेऊयात आपण. तर पहिला आहे टू.
बघा त्यानंतर कोणता असेल, अगोदर आपण काय करू, 1 पासून 10 पर्यंतचे घेऊ. 1 to 10 बरोबर. आता 1 to 10 पर्यंतचे कोणते कोणते आहेत हे आपण समजून घेऊ. मग 1 पासून, आता 1 हा प्राईम नंबर बी नसतो आणि तो म्हणजे इव्हन नंबरही नाही. आपल्याला माहिती आहे इव्हन तर नाहीच तो, परंतु तो कंपोजिट बी नसतो. मग 2 पासून सुरुवात होत असते. आपण काय करूयात बघा, 2 पासून सुरुवात करू. 2 त्यानंतर पुढे 3 आहे, ओके. नंबर 5 त्यानंतर पुढे 7 आहे, ओके. त्यानंतर 9 नाही हां, 9 ला भाग जातो 3 ने. मग 11 आहे. आणखी कोणीतरी जॉइन होते, बघूया. 13 11 आहे. त्यानंतर 13 आहे. व्हेरी गुड. त्यानंतर पुढे सांगा. पण आता 1 to 10 चे 15 पाहतोय आपण. अगोदर 1 to 10 चे आपण पाहिले 15 तर 1 to 10 चे कोणते आहेत? 2, 3, 5, 7 ओके. आणि बघा आता हे 11 पासून 11 to 20 पर्यंतचे पाहूया. ठीक आहे. 11 to 20. मग आता 11 to स्क्रीन दिसत नाही कोणाला दिसत नाही? मला. स्वरा 1 मिनिट हां, दिसेल. हां. आता दिसते का बघा? नो सर. आता नो आता सर. दिसायला पाहिजे सर्वांना. बाकीच्यांना दिसते का? बाकीच्यांना दिसते का? यस हां. तर बघा, तर काय करा, नेटवर्क मध्ये या. बघा आता या ठिकाणी आपण पाहतोय 1 पासून 10 पर्यंतचे जे समजा काही प्राईम नंबर्स आहेत, तर ते प्राईम नंबर्स आपण पाहत आहोत. प्राईम नंबर्स मध्ये या ठिकाणी बघा, तर यामध्ये आपल्याला 1 पासून 10 पर्यंतचे कोणते आहेत हे आपण पाहिले. 2, 3, 5 अँड 7. मग 11 पासून 20 पर्यंतचे कोणते आहेत? 11, 13, 13 नंतर आहे 17 आणि 17 नंतर कोणता असेल तो आहे 19. मग प्राईम नंबर्स काय आहेत? मूळ संख्या म्हणलो मी, सांगितले मी मूळ संख्या म्हणजे काय? त्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जाणार, इतर संख्येने भाग जाणार नाही. म्हणजे ते इतरांच्या कोणत्याच टेबलमध्ये नसतात. यांना आपण प्राईम नंबर्स म्हणत असतो. 2 हा फक्त 2 च्याच टेबलमध्ये आणि 1, 2, 3, 4 मध्ये असणार. त्यानंतर 3 हा फक्त 3 च्याच टेबलमध्ये, 5 हा फक्त 5 च्या टेबलमध्ये, 7 हा फक्त 7 च्या टेबलमध्ये. म्हणजे याचा अर्थ हे जे नंबर्स आपल्याला पाहायला मिळतात, स्क्रीन तर दिसत नाही आणखी नाही दिसत. तुम्ही नेटवर्क मध्ये या सर. थोडं. स्क्रीन दिसत नाही हा, थोडं नेटवर्क मध्ये या. नेटवर्क मध्ये या तुम्ही. इकडे नेटवर्क आहे, पूर्ण नेटवर्क आहे. बाकीच्यांना दिसते, म्हणजे याचा अर्थ तिकडे नेटवर्क कमी आहे. ठीक आहे, नेटवर्क धरसोड करू शकतं पावसामुळे, परंतु नेटवर्क इकडे आहे. बघा, तर या ठिकाणी 11 पासून 20 पर्यंतचे जे प्राईम नंबर्स आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं 11, 13, 17 अँड 19 असे आहेत. ठीक आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला पुढे सांगता येत असतं, की यामध्ये आता 21 पासून आपण 30 पर्यंत जाऊयात. 21 टू 30 याच्यात जर आपण पाहिले, तर काय असेल बरं? कोणते कोणते असतील? 23 आहे. व्हेरी गुड. 23 आहे. त्यानंतर कोणाला दिसत? 27 स्क्रीन कोणाला दिसत नाही आणखी? 27 स्क्रीन कोणाला दिसत नाही असं आहे का अजून? बघा, मी तर पूर्ण स्क्रीन दाखवलेली आहे. कुणी असं आहे का अजून? बघा, हा, चल या ठिकाणी स्क्रीन आणखी कोणाला दिसत नाही असं आहे का? हा, थोडं नेटवर्क मध्ये या. जे कोणी असतील त्यांना, ज्यांना दिसत नाही ना, त्यांनी नेटवर्क मध्ये या. 23 त्यानंतर 25 नाहीये. 25 ला 5 न भाग जातो. 27 ला 3 न भाग जातो, 9 न भाग जातो. म्हणजे त्यानंतरचे आहे 29. ठीक आहे. 29 आहे. ओके. मग त्यानंतर 31 पासून आपण 40 पर्यंत पाहूयात.
मग तिथपर्यंत कोणते कोणते नंबर्स आहेत? तिथपर्यंत कोणते कोणते नंबर्स आपल्याला पाहायला मिळतात? कुणीतरी आणखी जॉईन झाले. 31 व्हेरी गुड. त्यानंतर पुढे सांगा. 33 नाही येणार. 33 ला 3 ने भाग जातो, 11 ने भाग जातो. तो आहे 37. फक्त 37 आहे. गुड. आता 41 पासून 50 पर्यंत सांगा. व्हॉइस बंद करा. एक जरा कोणाच तरी जवळ जवळ आहेत वाटतं. हा, आता 41 पासून 50 पर्यंत सांगा. चला. 41. गुड गुड. 43 व्हेरी गुड. 47 कोण सांगतंय हे? खूप छान सांगतंय. व्हेरी गुड. आवाज ओळखू आहे ना मला आज. आज इकडे कम्प्युटरवर आवाज वेगळा येतोय. चला. 49 नाही. 49 ला 7 ने भाग जातो. गुड. आता इथपर्यंतच 41, 43 आणि 47 हे 3 नंबर आहेत. त्यानंतर बघा पुढे 51 टू आपल्याला पाहिजे 60 पर्यंतचे. ठीक आहे. मग त्याच्यातले प्राईम नंबर्स आपण शोधूया. हा, चला. 51 नाही. 51 ला भाग जातो 17 न. 53 आहे आणि त्यानंतर 59 आहे. हे दोनच आहेत. हे दोनच आहे. पाठ करायचे आपण आता हे. चला. 61 पासून फ्रॉम 61 टू 70. ओके. चला. 61 पासून 70 पर्यंतचे काय आहेत काय? 71 आहे आणि 79 आहे. एवढे दोनच आहेत त्याच्यात. 73 एक आहे इथे. 73. ओके. हे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर 79. ओके. त्यानंतर सॉरी, हा, आपण 61 च घेतो. गुड. याला आपण 71 पासून 80 पर्यंत हे. हा, 61 च घेऊया. आता 61 एक आहे. त्यानंतर पुढे सांगा 67. ओके. एवढेच दोन आहेत. 69 ला भाग जातो, 63 ला भाग जातो. आता त्याच्यानंतर आपण काय करूयात पुढे 71 टू 80. बघा तर 70. हा, 71 पासून 73, 79. गुड. 73, 79 हे आहे. गुड. आता 81 टू 90. ओके. तर नाही 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 81 च्या तिथे 83 अँड 89. ओके. त्यानंतर पुढे 91 टू 100. 91 अँड 91 ला जातो भाग. 91 ला जातो. एवढ्या ह्याच्यात फक्त एकच आहे 97. याच्यात किती आहे? फक्त एकच आहे. ती म्हणजे कोणती? 97. बाकीच्यांना मात्र भाग जातो. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता आपण पाहूयात मग. चला. तर हे ज्या संख्या आहेत, मी आता हे नंबर जे दिलेले आहेत, मग ह्या नंबर मध्ये कोणते कोणते आहेत हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊ शकतो आणि या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की काय आहे. तर बघा, यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की एकूण आता टोटल नंबर्स किती काढायचेत आपल्याला. याच्यात किती आहेत बरं? एकूण नंबर किती आहेत? त्या आहेत 4. त्याच्यानंतर खाली येऊयात. याच्यात किती आहेत? एकूण किती? त्या बी 4 आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यात किती आहेत? 1 पासून 21 टू 30 मध्ये त्याच्यात 2 आहेत. ठीक आहे. आपल्याला आता काउंट करायच्यात ह्या सगळ्या किती आहेत त्या बघूयात. त्यानंतर याच्यात किती? 2 आहेत. ठीक आहे. त्यानंतर इकडे किती आहेत? 3 आहेत. गुड. याच्यात बघूयात आता किती आहेत. याच्यात पुढे आपण जाऊ. ठीक आहे. गुड. याच्यात किती आहेत? 2 आहेत. गुड.
चला त्याच्यानंतर गुड गुड पाहूया आता. किती त्याच्यात 2 आहेत. याच्यात किती आहेत 3 आहेत. गुड. याच्यात किती आहेत गुड 2 आणि याच्यात किती आहेत गुड. याच्यात किती आहेत 1. आता बघा यांची ऍडिशन करा. 4 and 4 8 8 and 2. बघा आता इथं काय आहे हे समजा आपल्याला सांगता येतं 4 हा गुड. आता बघा हे किती आहेत थोडक्यात आपल्याला सांगता येतं हे आहेत 4 बरोबर 4 4 हा किती येणार आहे सगळी टोटल कुणी केली ती नाव सांगा. हा 25 आहेत सगळ्या हे लक्षात घ्या. बघा ऍडिशन जर केली आपण ना तर एकूण प्राईम नंबर्स ह्या किती असतात ह्या 25 आहेत 1 पासून 100 पर्यंतच्या. ठीक आहे. आता मग आपल्याला सांगता येतं आपण आता काय करू यांना ठीक आहे. आता बघूयात मग हे जे नंबर्स आहेत हे आपल्याला कळाले पाहिजेत की कशा पद्धतीनं असतात. तर हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं की हे या पद्धतीनं बघा ह्या ज्या नंबर्स आहेत या नंबर्स आपण सर्वांनी व्यवस्थित पाहिल्या पाहिजेत आणि समजून घ्यायच्या की नेमकं कशा पद्धतीनं किंवा किती आहेत. ठीक आहे. आपल्याला समजलं पाहिजे त्या कशा आहेत किती आहेत 1 पासून 100 पर्यंतच्या एकूण टोटल नंबर्स किती आहेत मग प्राईम नंबर्स 25. ओके हे आपल्याला समजल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने आता हा जो टेबल आहे हा टेबल मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती टाकतो आणि मग आज आपण समज शिकलो आहोत कोणता नंबर पाहिला आपण प्राईम नंबर्स पाहिलेला आहे. प्राईम नंबर्स म्हणजे काय असतं परत एकदा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आहे प्राईम नंबर्स. ठीक आहे. तर हे आपल्याला लक्षात येणार आहे की प्राईम नंबर्स म्हणजे काय आहे. तर प्राईम नंबर्स मीन्स व्हॉट. तर प्राईम नंबर्स म्हणजे अशी संख्या असते की ज्या संख्येला फक्त 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येला आपण काय म्हणत असतो प्राईम नंबर्स म्हणत असतो. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. चला तर पाहूयात मग आता पुढे कशाला म्हणायचं असतं प्राईम नंबर्स एकदा अजून रिव्हिजन करूयात. जे काही मुलं नवीन जॉईन झाली होती नंतर उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी 1-2 मिनिटाचं रिव्हिजन आणि मग थांबूयात. तर बघा प्राईम नंबर्स कोणाला म्हटलं जातं प्राईम नंबर्स म्हणजे काय आहे तर प्राईम नंबर्स तर त्याला आपण मूळ संख्या मराठीत म्हणत असतो. मराठीत काय म्हणत असतो त्यांना आपण मूळ संख्या म्हणत असतो. गुड. आता मग इथं आपल्याला क्वेश्चन आहे व्हॉट आर प्राईम नंबर. प्राईम नंबर्स कशाला म्हणायचं उद्या ही डेफिनेशन तुम्ही लिहायची आहे. अ प्राईम नंबर इज अ नंबर दॅट हॅज ओनली 2 फॅक्टर्स. म्हणजे ज्या संख्येला अशी संख्या की ज्या संख्येचे फक्त 2च फॅक्टर असतात ते म्हणजे कोणते 1 अँड इटसेल्फ. म्हणजे फक्त एक आणि एकच आणि तीच संख्या असते स्वतः. कोणीतरी आणखी जॉईन झालेला आहे. ठीक आहे. चला 1 अँड ओनली दॅट नंबर मीन्स इटसेल्फ. दॅट मीन्स इट कॅन बी डिवायडेड ओनली बाय 1. म्हणजे फक्त ती एकनेच तिला भाग जात असतो अशी संख्या. मग आता इथं उदाहरण जर आपण पाहिलं तर बघा इथं आहे 2. आता 2 ने जर आपण गेलो तर 2 चे फॅक्टर कोणते कोणते आहेत 2 ला भाग जातो 1 ने 1 ने तर प्रत्येकाला भाग जातो आणि मग 2 ने एक भाग जातो म्हणजे थोडक्यात त्या 2 च्या टेबलमध्ये असतात 2. म्हणजे याचा अर्थ 2 काय आहे थोडक्यात आपल्याला सांगता येतं 2 इज अ प्राईम नंबर. म्हणून मग पण तो कसा पण 2 हा असा एकुलता एक म्हणलो मी म्हणजे कसा एकटा. तर 2 हा एकटा असा प्राईम नंबर आहे की जो इव्हन आहे. इव्हन म्हणजे कसा आहे थोडक्यात तो इव्हन म्हणजे कसा कोण सांगतो मला मग इव्हन म्हणजे कसा आहे तो समसंख्या. व्हेरी गुड. तो एकमेव इव्हन आहे परंतु तो प्राईम नंबर आहे. आणखी कुणीतरी जॉईन झालेला आहे. ओके. हा तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की आता त्यानंतर मग मी बाकीचे तर आपण 1 पासून 100 पर्यंतचे सगळे पाहिलेले आहेत. तर मला वाटतं सर्वांना हे समजलेलं असेल
आणि हा जो भाग आहे प्राईम नंबर्सचा, हा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. मी प्राईम नंबर्सचा हा जो चार्ट आपण आता तयार केलेला आहे, हा चार्ट तुम्हाला मी ग्रुपवरती टाकतो. तो तुम्ही व्यवस्थित पहा आणि परत एकदा याच्यावरती प्राईम नंबर्सवरती तुमच्यासाठी तुम्हाला 10 किंवा 20 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला देतो. ते कसे असतील? MCQs असतील. किंवा मग हा प्राईम नंबरचा टेबल काय करा, तुम्ही लिहा. किती वेळा लिहिताल हा टेबल? ओन्ली 2 टाइम्स. म्हणजे 2 वेळा तरी लिहा. किती वेळा लिहिणार तुम्ही? 2 वेळेस लिहायचा. ठीक आहे. 2 टाइम्स पाठ करायचे. 1 पासून 10 पर्यंतचे कोणते प्राईम नंबर्स आहेत, 11 पासून 20 पर्यंतचे कोणते प्राईम नंबर्स आहेत, 21 पासून 30 पर्यंतचे कोणते प्राईम नंबर्स आहेत, 31 टू 40, 41 टू 50, 51 टू 60, 61 टू 70, 71 टू 80, 81 टू 90 and 91 टू 100. मग याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ प्राईम नंबर्स किती आहेत, म्हणजे एकूण मूळ संख्या किती आहेत, तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर त्या आहेत 25. हे लक्षात घ्या, 25 आहेत. आणि मग ह्या 25 कोणत्या कधी सांगता आलं पाहिजे. मग 1 ही मात्र प्राईम नंबरही नाही, ती कंपोजिट नंबर सुद्धा नसते. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू सो मच. गुड नाईट ऑल ऑफ यू. गुड नाईट सर. गुड नाईट सर. झूम वरती गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट.